ठिकाणी शिवशंभू प्रेमींनी कित्येकदा यासाठी संघर्ष केलेला आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आमचे राजेश दादा लाड आहेत। मी पाहिलं आहे त्यांनी त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं यासाठी आतोनात प्रयत्न केला आहे आणि दैवलीकरांचं खऱ्या अर्थाने संकल्पना ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि आज आपण आपल्या नावाची त्या ठिकाणी पाटी लावून त्या ठिकाणी जे काही श्रेय घेऊ इच्छिता हे निंदनीय आहे। पाहिलं तर तुम्ही ऍक्सिडेंटली स्वतः त्या ठिकाणी नगरसेवक झाला आहात, आपण स्वीकृत नगरसेवक आहात याची आपण जाणीव ठेवली पाहिजे। मला एक प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे। खालापूर तालुक्यामध्ये 70 एकर जमिनीचा व्यवहार कोणी केला? ती 70 एकर जमीन खरेदी करण्यासाठी एवढे पैसे कुठून आणले याची देखील एक कर्जतकरांना आणि कोपोलीकरांना तसेच कर्जत खालापूर मधल्या जनतेला एक माहिती दिली तर बरं होईल। नमस्कार मित्रांनो, कर्जत तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जी काही पत्रकार परिषद घेतली गेली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब तसेच कर्जत खालापूरचे आमचे नेते मान्य श्री सुधाकर भाऊ घारे साहेब यांच्यावरती खोटे आरोप करून बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली। या वक्तव्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे खंडन करतो, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या सर्व वक्तव्यांचं जाहीर निषेध करतो। मित्रांनो, जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये 3 पक्षाची युती आहे आणि 3 पक्षांच्या माध्यमातून राज्याचा राज्य कारभार अगदी सुरळीत पद्धतीने सुरू आहे। तर असं असताना या 3 पक्षांच्या सर्व प्रतिनिधींची जबाबदारी आहे की आपला हा युती धर्म पाळला गेला पाहिजे। या युती धर्माला कुठल्याही प्रकारचा काळीमा भासण्याचं काम कोणाकडूनही केलं गेलं नाही पाहिजे। तर आपण मागच्या काही दिवसांपूर्वी जर पेण येथे घेतलेली शिवसेना शिंदे गटाची बैठक आठवली तर या बैठकीच्या माध्यमातून कर्जत खालापूरचे माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांनी त्या ठिकाणी जे काही तटकरे साहेबांवरती खोटे आरोप केले आणि या आरोपांचं खंडन करत असताना आमचे नेतृत्व मान्य श्री सुधाकर भाऊ घारे यांनी जे काही आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली, त्यांनी त्यांचं जे काही त्या ठिकाणी मत व्यक्त केलं हे मत अतिशय योग्यच आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो। किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला सुधाकर भाऊंचं ते मत अतिशय योग्यच आहे असं वाटत आहे। आपण जर पाहिलं तर सुधाकर भाऊ कशा पद्धतीने त्या ठिकाणी जिल्हा परिषद वरती गेले असं विरोधकांकडून उपस्थित केलं जातं। खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ हे एक लोकांच्या मनातील लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, लोकांचं त्यांच्यावर अतोनात प्रेम आहे आणि ते जनतेमधून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहेत। जनतेमधून निवडून जाऊन ते त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती गेले। ते काही कुणासारखं जर त्या ठिकाणी संकेत भासे म्हणतात का सुधाकर भाऊ हे ऍक्सिडेंटली उपजिल्हाध्यक्ष झाले तर त्यांचं हे विधान साफ चुकीचं आहे। ऍक्सिडेंटली खऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्ही ऍक्सिडेंटली स्वतः त्या ठिकाणी नगरसेवक झाला आहात, आपण स्वीकृत नगरसेवक आहात याची आपण जाणीव ठेवली पाहिजे। जर आपण नगरपालिकेचे इतर 18 नगरसेवक आपण पाहिले तर प्रत्येक नगरसेवक हा ज्याच्या मेहनतीने आणि परिश्रमाने निवडून गेलेला आहे। आपणासारखं कोणावरती वरद असतं नाही। आपण कशा पद्धतीने स्वीकृत नगरसेवक झालात हे कर्जतमधील जनता जाणून आहे। तर आपण त्या ठिकाणी सुधाकर भाऊंबद्दल बोलणं हे जरा टाळलं पाहिजे। आपण आपली उंची तपासून पाहिली पाहिजे, तेव्हाच असं मोठं वक्तव्य आपण करताना थोडासा विचार केला पाहिजे असा मी आपल्याला एक मित्र म्हणून सल्ला देऊ इच्छितो। किंबहुना आपण त्या ठिकाणी म्हटलं की कर्जतमध्ये अशी विकास कामं झाली, मूर्त्या उभ्या राहिल्या, त्या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की महापुरुषांच्या आणि थोर संतांच्या ज्या ठिकाणी आपण मूर्ती प्रस्थापित करीत असतो, उभ्या करीत असतो आणि जनतेसाठी सुपूर्द करत असतो, ती खऱ्या अर्थाने जनतेच्या पैशातून आपण त्या उभे करत असतो। आणि त्या ठिकाणी आम्ही कर्जतकरांनी सर्वांनीच पाहिलं आहे त्या ठिकाणी संकल्पना हे आता नवीनच काहीतरी एक तिथे बोर्ड लावण्याचा प्रयत्न आपणाद्वारे सुरू आहे। याची आपण जरा थोडी दखल घेतली पाहिजे। हे कितपत योग्य आहे याची आपण तपासणी केली पाहिजे। तर आपण त्या ठिकाणी देवली मधलं आपण संभाजी महाराजांचं स्मारक पाहिलं तर त्या ठिकाणी संभाजी महाराज स्मारक झालं पाहिजे अशी मागील 15 वर्षांपासून देवलीकरांचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू होते आणि त्या ठिकाणी शिवशंभू प्रेमींनी कित्येकदा यासाठी संघर्ष केलेला आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून
आमचे राजेशदादा लाड आहेत. मी पाहिलं आहे त्यांनी त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं यासाठी आतोनात प्रयत्न केला आहे. आणि दैवलेकरांचं खऱ्या अर्थाने संकल्पना ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज आपण आपल्या नावाची त्या ठिकाणी पाटी लावून त्या ठिकाणी जे काही श्रेय घेऊ इच्छिता हे निंदनीय आहे. तर आपण त्यासाठी आपण थोडंसं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आपण म्हटलात की सुधाकर भाऊंचं ऑफिस भाड्याचं आहे. जरी आपण म्हटला सुधाकर भाऊंचं ऑफिस भाड्याचं आहे, पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्याचं काम केलं जातं. लोकांचे प्रश्न सोडवले जातात. ऑफिस भाड्याचं असो किंवा विकतचं असो, त्याची कुठेही काही आवश्यकता नसते. पण त्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक गरीबाला, माझ्या मायबाप जनतेला कशा पद्धतीने तुम्ही न्याय देता, त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता, याला महत्व दिलं जातं. आणि जनतेची अपेक्षा देखील तीच असते. तर सुधाकर भाऊंनी निश्चितपणे या छोट्या ऑफिसमध्ये अनेक जनतेचे, मायबाप माऊलींचे प्रश्न सोडवले आहेत आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जर आपण या ऑफिसबद्दल बोलत असाल तर ते चुकीचं आहे. आपण आपल्या ऑफिसचा जरा विचार करा. आपल्या ऑफिसचा व्यवहार आपण कशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे किंबहुना केलेला नाही याची आपण थोडी जरा खातरजमा करून घ्यावी. दुसऱ्याबद्दल बोलताना आपण जरा स्वतःबद्दल देखील विचार करणे गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक असताना आपण पूर्ण शहरामध्ये स्वतःच्या विकास कामांच्या संकल्पना आपण जर तिथे दाखवत असाल तर बाकीचे 18 नगरसेवक हे काहीच काम करत नाहीत का असं आपल्याला म्हणायचं आहे का? या सर्व प्रत्येक नगरसेवकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला असताना देखील आपण असे भासवत आहात की कर्जत शहराचा जो काही सर्वांगीण विकास आहे तो आपल्याच माध्यमातून होत आहे. तर कुठेतरी आपण जनतेला चुकीचं पसरवत आहात असं मला वाटतं. आपण म्हटलं की छोटंसं भाड्याचं ऑफिस, आणि हे जरी छोटंसं ऑफिस असलं तरी आमच्या आदरणीय नेत्याचं मन खूप मोठं आहे. आणि या आदरणीय नेत्याच्या आमच्या मनालाच भाळून, त्यांच्या कार्यालाच भाळून आज कर्जत खालापूरची तमाम जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुधाकर भाऊंची कार्य करण्याची पद्धत, लोकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत, तळागाळातील जनतेला, सर्वसामान्यांना न्याय देण्याची पद्धत पाहून खऱ्या अर्थाने कर्जत खालापूरची जनता त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. आणि कुठेतरी हेच तुमच्या मनामध्ये पोटशूळ उतलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यांना आज या ठिकाणी बदनाम करू इच्छिता असं या ठिकाणी मला वाटत आहे. आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचे जर हे असे बदनामीचे प्रयत्न असतील तर सफल होऊ देणार नाही. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याला जशास तसं उत्तर दिलं गेलं जाईल. जर आपण म्हणता त्या ठिकाणी विकास कामांना आळा बसणार नाही आणि आपल्याच या युतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कर्जत आणि खोपोली शहरासाठी आलेला 5.5 कोटीचा विकास निधी कोणी गोठवला याचं देखील आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण म्हणता की आपल्या दारासमोरचा रस्ता मान्य आमदार साहेबांनी केला, पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आमदार साहेब निश्चितपणे 5 वर्षापूर्वी आमदार झालेले आहेत. महेंद्र शेठ थोरवे साहेब त्यापूर्वीही लोकप्रतिनिधी झाले. अनेक लोकप्रतिनिधींनी या कर्जत आणि खालापूर तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक गावोगावी विकास कामं झाले, रस्ते झाले, पाण्याच्या व्यवस्था झाल्या, वॉटर स्कीम झाल्या, अनेक विकास कामं झाली. पण मला तुम्हाला तेच सांगायचंय, तुम्ही ज्या रस्त्याने येता ते देखील रस्ते आज कोणीतरी केलेले आहेत, कुठल्या तरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनच झालेले आहेत. तेव्हाच तुम्ही आज कर्जत पर्यंत येता किंवा कर्जत तालुक्यातील गावोगावी तुम्ही पोहोचता आहात. तर दुसऱ्याबद्दल बोलताना आपण हा देखील एक विचार करणं गरजेचं आहे. आपण म्हणता सुधाकर भाऊंनी शेतकऱ्यांची जमीन फसवून लाटल्या, तर हे विधान आपलं साफ चुकीचं आहे. शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जर चांगलं कोण काम करत असेल तर आमचे माननीय नेते सुधाकर भाऊ गारे आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य न्याय दिला जाईल आणि त्यांना आपल्या जमिनींचा योग्य मोबदला कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी सुधाकर भाऊंनी शासकीय दरबारी अनेक प्रकारचे पत्रव्यवहार केलेले आहेत. किंबहुना सुधाकर भाऊंच्या माध्यमातून तमाम कर्जत खालापूर मधल्या जनतेची जी काही शेतजमिनींची प्रकरणं हाताळली गेली आहेत त्यांना योग्य असा न्याय देऊनच त्यांना आपल्या शेतजमीनची योग्य मोबदला मिळवून दिलेला आहे. याचं आपण एक जाणीव ठेवली पाहिजे. आपण म्हणता सुधाकर भाऊंबद्दल, तर मग मला एक प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे. खालापूर तालुक्यामध्ये 70 एकर जमिनीचा व्यवहार कोणी केला? ती 70 एकर जमीन खरेदी करण्यासाठी एवढे पैसे कुठून आणले याची देखील एक कर्जतकरांना आणि खोपोलीकरांना तसेच कर्जत खालापूर मधल्या जनतेला एक माहिती दिली तर बरं होईल.
जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरावरती दगड मारत असतो तेव्हा आपले घर पण काचेचे आहेत याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आपण काय करतो आहोत आणि आपण कोणाबद्दल बोलतो आहोत याची देखील जाणीव आपण ठेवली पाहिजे. या ठिकाणी आरोप लावण्याचे प्रयत्न केले जातात आमच्या नेत्यांवरती. या सर्व आरोपांचं मी पुन्हा एकदा खंडन करतो आणि आपण सर्व जनता सुज्ञान आहात. आपण सर्वांनी याचा विचार येणाऱ्या काळामध्ये केला पाहिजे आणि सुधाकर भाऊंचं जे काही लोकसेवेचं कार्य आहे याला आपण येणाऱ्या काळामध्ये योग्य न्याय दिला जाईल अशी मी आपणाकडून आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.